Hello everyone. Today we are going to talk about rainy season and pregnancy. Rainy season म्हटलं म्हणजेच इन्फेक्शन्स, मॉस्किटो बाइट्स, दॅट रिलेटेड इन्फेक्शन्स, फूड पॉइझनिंग और गॅस्ट्रोएंटरायटिस ह्या सगळ्या गोष्टींचा धोका रेनी सीझन मध्ये वाढतो आणि प्रेग्नन्सी असेल तर हा धोका दुप्पट होतो. कुठल्याही आजाराची सिव्हियारिटी प्रेग्नन्सीमुळे दुप्पट होऊन जाते कारण आपली इम्युनिटी थोडीशी कमी झालेली असते. आता ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट थिंग आपला आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून मॉस्किटोज कमी होतील किंवा अजिबातच होणार नाही. सेकंड, आउटसाइड फूड, स्ट्रीट फूड आपण 100% अवॉइड केलं पाहिजे. कट फ्रुट्स किंवा चाट, भेल ह्या सगळ्या सारख्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. घरी फ्रुट्स आणून आणि कापून आपण खाल्ली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं रेनी सीझन मध्ये बघायला मिळतात ते म्हणजे वॉटरबॉर्न इन्फेक्शन्स, पाण्यामुळे होणारे इन्फेक्शन. तो पाणी फिल्टरचं किंवा बॉईल करून, उकळून, गार करून आणि मगच प्यायचं आहे. दॅट विल बी अ बेटर ऑप्शन टू टेक केअर फ्रॉम इन्फेक्शन्स. तिसरं महत्त्वाचं, जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो बाहेर, पाय ओले होतात, घरी आल्यानंतर हे पाय स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहे कारण ओले पाय तसेच राहिले तर त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. थँक्यू.